फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आणि त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे. हिस्ट्री सेशनमध्ये या लेक्चरमध्ये आपण सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट याबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर इम्पॉर्टंट क्वालिटी क्वेश्चन्स याच दोन टॉपिकवरती पाहणार आहोत. हे दोन टॉपिक का पाहायचे आहेत हे अगोदर मी या ठिकाणी सांगतो. तर जे आपला 1935चा भारत कायदा आहे, भारत सरकारचा कायदा, आता तो भारत सरकारचा कायदा आपल्याला समजण्यापूर्वी सायमन कमिशन आणि नेहरू अहवाल हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला तो कायदा समजणार नाही. म्हणून या दोन गोष्टी आपण या आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण आपल्या त्या भारताच्या 1935च्या कायद्याकडे वळणार आहोत. आता पॉलिटीच्या सुरुवातीला किंवा पॉलिटीचा अभ्यास करत असताना ह्या कायद्यांची आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हिस्ट्रीच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने असेल किंवा पूर्वच्या दृष्टीने असेल, इन डिटेल्समध्ये आपण हे लेक्चर्स बनवत आहोत. म्हणजे आपला आत्ताचा जो वेळ आहे हा वेळ पूर्वपरीक्षा अभ्यास झालेला आहे, त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास आहे. वेळ न वाया घालवता आपण आपल्या पुढच्या तयारीला देखील लागायचं आहे आणि ही अशाच पद्धतीची एक पॉझिटिव्ह होप आपण ठेवून आपल्या या पुढच्या अभ्यासाला लागायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस करायचे देखील आहेत थोडेफार आणि एक फ्रेश राहण्याचं किंवा पॉझिटिव्ह राहण्याचं, सकारात्मक राहण्याचा प्रयत्न देखील एकदम या वेळेस आपण करायचा देखील आहे. ठीक आहे, तर हे सर्व तुम्ही करतच आहात कारण ऑफिसर होणारी लोकं हे पॉझिटिव्ह असतात आणि पॉझिटिव्ह लोकांना जास्त सांगायची गरज पडत नाही. ओके, हे बरोबर आहे ना. तर सायमन कमिशन याबद्दल आपण सुरुवातीला प्रथम माहिती घेऊया. 8 नोव्हेंबर 1927 रोजी इंडियन स्टॅट्युटरी कमिशन हे नियुक्त केलं गेलं. आता नियुक्त का करायचं होतं हे एक महत्त्वाचं आहे यामध्ये. ठीक आहे, की याच्यामध्ये गरज काय होती किंवा का नियुक्त करायचं होतं. तर सर्वात महत्त्वाची एक तरतूद याच्यामध्ये आहे की जी 1919च्या आपण भारत परिषदेच्या कायद्यामध्ये बघितली होती की त्यामध्ये दर 10 वर्षानंतर पडताळणी करायची आहे त्या कायद्याची की कशा पद्धतीने त्याची लागू होत आहे किंवा काय प्रतिक्रिया आहेत. तर त्या 10 वर्षाच्या अगोदरच ह्या तरतुदीमध्ये म्हणजे 1919च्या तरतुदीचं पालन या ठिकाणी सायमन कमिशनच्या स्वरूपामध्ये आलं. जॉन सायमन हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये एकूण 7 ब्रिटिश पार्लमेंट सदस्य होते, जे की क्लेमेंट ॲटलीसुद्धा त्यामध्ये एक सदस्य होते, जे नंतर ब्रिटनचे पंतप्रधान झालेले आहेत. आता यामध्ये सायमन कमिशन या ठिकाणी आणण्यासाठी एक प्रकारची भीती ब्रिटिश पार्लमेंटमधील हुजूर पक्षाला होती, जे की त्या सत्तेवरती होतं. मजूर पक्षाकडे सत्ता परिवर्तन होईल याच्या भीतीपोटी नवीन घटनात्मक मागणी काँग्रेसकडून, मुस्लिम लीगकडून होऊ लागल्या कारणाने आणि 1919चा जो असंतोष दूर करण्यासाठी किंवा 1909च्या त्रुटी दूर करून 1919चा जो कायदा आणण्यात आलेला होता त्या कायद्यामधून देखील या भारतीय जनतेची पूर्णपणे निराशा झाली. त्या ठिकाणी असंतोष त्या ठिकाणी जास्तच वाढत राहिला आणि सायमन कमिशनच्या रूपाने त्या ठिकाणी तो असंतोष दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ लागला. का तर इंग्रजांना भीती होती की हुजूर पक्षाकडून मजूर पक्षाकडे सत्ता परिवर्तन होईल आणि अशाच पद्धतीने जर वातावरण भारतीय क्षेत्रामध्ये किंवा भारतीय जनतेमध्ये राहिलं तर मात्र पुढे चालून या ठिकाणी आपल्याला एक नव्या उद्रेकाला सामना करावा लागेल असं इंग्रजांना वाटलं आणि त्यांनी सायमन कमिशन नियुक्त केलं. डिसेंबर 1927मध्ये मद्रास अधिवेशनचे जे अध्यक्ष होते M.A. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली जे मद्रास अधिवेशन भरलं त्या ठिकाणी या सायमन गो बॅक म्हणजे सायमन कमिशनवरती बहिष्काराचा ठराव पास झालेला आहे. हे लक्षात घ्या, प्रश्न याच्यावरती सुद्धा बनतो. सायमन गो बॅक हा जागोजागी निषेध नोंदविला जाऊ लागला. 3 फेब्रुवारी 1928 रोजी हे कमिशन मुंबईमध्ये दाखल झालं, पण मुंबईमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दाखल होताना देखील निषेध असेल, आंदोलनं असतील, या सर्व गोष्टी भारतीय जनतेकडून त्यांना सोसाव्या लागला किंवा हरताळ असेल किंवा सायमन परत जा अशा घोषणांनी त्यांचे त्या ठिकाणी स्वागत हे होऊ लागलेलं होतं. यातूनच एक महत्त्वाचा परिणाम देखील आता या गोष्टीतून होऊ लागला. या काळातील जो परिणाम होता या सायमन कमिशनचा, तर याला एक प्रकारे बहिष्कार चळवळ जी सुरू झाली त्या बहिष्कार चळवळीमध्ये बऱ्याच युवा चळवळींना वेग आला, बऱ्याच युवा चळवळी त्या ठिकाणी एकत्र आल्या. तसेच समाजवादी विचारांचा देखील त्या ठिकाणी प्रसार घडून येऊ लागला आणि अशाच पद्धतीने या कमिशनच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी
ना निषेध किंवा हरताळ किंवा निदर्शनं करत असताना लाहोर शहरामध्ये सायमन कमिशनच्या सदस्यांपुढं निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला आणि या लाठीहल्ल्यामध्येच काँग्रेसचे जे वयोवृद्ध नेते होते लाला लजपत राय हे जखमी झाले आणि त्या ठिकाणी आय थिंक नोव्हेंबरमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. 30 ऑक्टोंबरला लाठीहल्ला झालेला होता तो. ठीक आहे. तर या कमिशनच्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण जो 1935चा कायदा आहे त्यामध्ये बऱ्याच अंशी जे बदल झालेले आहेत हे सायमन कमिशन आणि नेहरू रिपोर्ट यामुळे झालेले आहेत. मे 1930मध्ये अहवाल सादर झाला आणि त्यामधील ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी आपण या ठिकाणी बघूया. इथं इसवी सन 1919चा जो कायदा होता त्यांनी प्रांतामध्ये द्विदल राज्यपद्धती सुरू केलेली होती. ती रद्द करायची मागणी होती. पुन्हा प्रांतामध्ये जो कारभार होता हा प्रांतिक कायदेमंडळास जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींकडेच सोपविण्यात यावा अशी एक त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली होती. नंतर कायदेमंडळाकडे द्यावा, म्हणजे कायदेमंडळाच्या सभासद संख्येत त्या ठिकाणी वाढ करण्यात यावी. सभासद संख्या जी होती त्यामध्ये वाढ करण्यात यावी. प्रांतिक कायदेमंडळाकडे प्रांताचा कारभार द्यावा, म्हणजे त्या ठिकाणी कायदेमंडळास एक जबाबदार पद्धती अवलंबण्यात यावी असं सांगितलं. पुढे नंतर त्या ठिकाणी मताधिकारात वाढ करायची आहे, म्हणजे मतदानाचा जो हक्क आहे तो विस्तृत प्रमाणात करण्यात यावा. संघराज्य पद्धत सुरू करावी भारतामध्ये. केंद्रस्थानी द्विदल राज्यपद्धती सुरू करावी. जे द्विगृही कायदेमंडळाची देखील निर्मिती करण्यात यावी. ब्रह्मदेश हिंदुस्थानापासून वेगळा करण्यात यावा आणि दर 10 वर्षांनी पुन्हा फेरतपासणी, जसं की 1919च्या कायद्यामध्ये जी तरतूद होती तीच तरतूद पुन्हा जी आहे ती ठेवू नये, ती रद्द करण्यात यावी. अशा पद्धतीच्या सायमन कमिशनच्या शिफारशी ज्या होत्या त्या करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. तर यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही नोट करून घ्यायच्या आहेत. त्यावरती क्वेश्चन जो आहे हा बनतो आणि क्वेश्चन बनत असताना एक प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी क्रमवाईज लक्षात घेणं आवश्यक देखील आहे. ठीक आहे. तर सायमन कमिशनबद्दल जी माहिती बघितलेली आहे तशाच पद्धतीनं नेहरू अहवालाची देखील माहिती बघूया. आत्तापर्यंत सायमन कमिशनबद्दल जे मुख्यमध्ये प्रश्न आलेले असतील ते सर्व आपण या डिस्कसमध्ये घेतलेलं देखील आहे. आता त्यातून क्वेश्चन्स शेवटीसुद्धा आपण बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला त्याचा सराव देखील होणार आहे. व्हिडिओ लाईक करायचा आवडला असेल तर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन जे आहे हे करायचं आहे, कारण सबस्क्राईब तुम्ही होत आहे परंतु बेल नोटिफिकेशन न केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या इनबॉक्समध्ये मिळत नाही आहे. नेहरू अहवालाबद्दल माहिती घेण्यापूर्वी एक गोष्ट आणखीन या ठिकाणी सांगणार आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण राज्यसेवा जी परीक्षा आहे आपली ती पूर्व तर आपण करतोयच, परंतु मुख्यचा देखील त्या ठिकाणी तुमचा हा कंटेंट या ठिकाणी 101% कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा एकदाच पाहून दोन्ही पेपरची तयारी या ठिकाणी होणार आहे आणि तशाच पद्धतीचे जे काही डिफिकल्ट टॉपिक आहेत थोडेसे जे किचकट वाटतात ते आपण एक प्रकारे या ठिकाणी घेणार आहोत. ओके. तर नेहरू अहवालाबद्दल माहिती घेऊया आता आपण. 1928 नेहरू अहवाल. भारत मंत्र्याच्या आव्हानांचा भारतीयांकडून स्वीकार या ठिकाणी केला गेला. आता आपण असं का म्हणतोय की जे भारत मंत्री होते सायमन कमिशनच्या विरोधात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर जे भारत मंत्री लॉर्ड बर्कनहेड होते यांनी एक इथं भारतीय लोकांपुढे एक समर्थन केलं त्यांच्या निर्णयाचं की सायमन कमिशनमध्ये ब्रिटिश पार्लमेंटचेच सगळे सदस्य होते. जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली भारतामधून का नव्हतं, कारण सायमन गो बॅक याचा बहिष्कार घालण्याचा एक त्यामधील मुद्दा देखील हा होता की यामध्ये भारतासाठी जर कमिशन आणत असाल तुम्ही तर भारतामधील एकही सदस्य जर त्यामध्ये नसेल तर तुम्ही जे काही करणार आहेत ते भारतीयांच्या हिताचं कसं असेल, अशा पद्धतीचं भारतीय जनताची जी मागणी होती त्या मागणीच्या विरोधात त्यांनी सायमन गो बॅक म्हणून निदर्शनं हरताळ ही सुरू केलेली आहे. यामध्ये आपलं मागच्या याच्यामध्ये ते सांगायचं राहिलेलं होतं. ठीक आहे. तर बर्कनहेड यांनी त्याच्यावरती एक प्रकारे काय केलं की समर्थन केलं त्यांच्या निर्णयाचं की आम्ही भारतीय सदस्यांचा जर समावेश त्यामध्ये केला गेला तर त्यामध्ये मुस्लिम लीग आहे किंवा सर्व पक्षीय समित्या आहेत किंवा सर्व पक्षीय दलं आहेत यांचा जर समावेश त्यामध्ये जर केला असता तर आम्हाला एकमताने अहवाल जो आहे हा पार्लमेंटमध्ये सादर करणं हा कठीण गेला असता आणि त्यामुळे भारतीय घटनात्मक सुधारणाची एखादी जर योजना आहे तर ती योजना तयार जर आम्ही केली तर त्यावरती विचार हा त्या ठिकाणी होऊ शकतो. अशा पद्धतीनं एक समर्थन बर्कनहेड या भारतमंत्र्यांनी भारतीयांचं केलं. भारतीयांनी त्या मागणीला देखील दुजोरा दिला, लक्षात घेतलं आणि भारत सरकार त्या गोष्टीला तयार देखील झालं
आणि पुढे एक प्रकारे सर्वपक्षीय परिषद एक भरवण्यात आली आणि सर्व घटकांना मान्य होईल अशी योजना त्यामध्ये तयार करण्याचं ठरवण्यात आलं. आता अशा एकूण 4-5 बैठका या नेहरू अहवालाच्या संबंधित घडलेल्या आहेत. त्यामध्ये 10 ऑगस्ट 1928 रोजी पूर्ण हा अहवाल त्या ठिकाणी झालेला आहे. 28 मे 1928ला तो जो अहवाल आहे हा सुरू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. त्यामध्ये मुंबई, दिल्ली या ठिकाणी बऱ्याच सभा देखील झाल्या. आता त्या बैठका ज्या आहेत या बैठका आपण क्रमानुसार आणि एक डेट वाईज बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला नेहरू अहवालाचा थोडासा इतिहास देखील कळेल. त्यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समितीची एक बैठक त्यामध्ये घेण्यात आली. आता तिचा एक सुरुवातीचा टप्पा आपण बघूया. पहिली बैठक जी होती ना, ती हिंदू महासभा, शीख व मुस्लिम यांच्यातील विरोध हा मुद्दा आपण लक्षात घेऊया. फेब्रुवारी 1928मध्ये पहिली बैठक जी आहे ही पहिली बैठक अध्यक्ष M.A. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 12 फेब्रुवारी 1928ला भरली. आता त्यामध्ये मात्र काय झालं, मुस्लिमांनी एक दिल्ली प्रस्ताव 4 मुद्द्यांचा आणलेला होता. त्या 4 मुद्द्यांच्या दिल्ली प्रस्तावामध्ये एक प्रस्ताव असा होता की बंगाल व पंजाब प्रांतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा व 3 मुस्लिम बहुल प्रांतांची निर्मिती त्यामध्ये करण्यात यावी असा एक मुद्दा होता. त्याला हिंदू महासभा आणि शीख यांनी त्याला विरोध दर्शविला आणि त्यामुळं त्या ठिकाणी पहिली जी सर्वपक्षीय दलीय बैठक जी झालेली होती त्या ठिकाणी ती बारगळली. पुढे नंतर दुसरी जी बैठक होती ती 1928मध्ये मार्चमध्ये पार पडली. त्या ठिकाणी मात्र वरच्या बैठकीच्या पडसादामुळं मुस्लिम लीग त्या ठिकाणी गैरहजर राहिली आणि तिसरी बैठक मुंबईला झाली. सर्वपक्षीय समितीची त्यामध्ये स्थापना करण्यात आली. त्यामध्ये मुख्य परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न आपल्याला जोड्या लावायचा बनू शकतो. कुठले नेते त्यामध्ये सर्वपक्षीय दलीय समितीमध्ये होते, तर अध्यक्ष तर आपल्याला माहीतच आहेत. त्यामध्ये सेक्रेटरी पंडित जवाहरलाल नेहरू होते. पुढे नंतर तेज बहादूर सप्रू जे आहेत हे लिबरल फेडरेशनचे होते. सर अली इमान आणि शोएब कुरेशी हे मुस्लिम प्रतिनिधी म्हणून होते. सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसकडून होते. कामगार प्रतिनिधीमधून NM जोशी होते. शीख लीगमधून मंगल सिंग होते. हिंदू महासभेतून MS अने आणि MR जयकर हे होते आणि ब्राह्मणेतरमध्ये GR प्रधान हे सर्वपक्षीय समितीमधील सदस्य होते. त्या ठिकाणी तिसऱ्या बैठकीमध्ये मुंबईमध्ये याची स्थापना झाली आणि चौथ्या बैठकीमध्ये लखनौ येथे अहवाल जो आहे हा अहवाल चर्चेकरिता परीक्षणाकरिता घेण्यात आला आणि या ठिकाणी 28 ऑगस्ट 1928 रोजी जो अहवाल आहे हा अहवाल लखनौ येथे एक चौथी जी बैठक आपण बघितलेली आहे ती अहवाल परीक्षणासाठी घेण्यात आलेली होती. आता जी 5वी बैठक या ठिकाणी झालेली आहे, तर अहवाल परीक्षण करताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अहवाल परीक्षणासाठी ठेवण्यात आला. मग त्यामधील मुद्दे कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे, कारण यामधील मुद्दे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा आपल्याला हे नेमके नेहरू अहवालातील प्रमुख कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत किंवा कुठल्या कुठल्या शिफारशी आहेत ज्या की भारतीयांनी भारतासाठी घटना तयार करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हणून उचललेलं होतं. तर त्यामध्ये आहे वसाहतीच्या स्वराज्य. ठीक आहे, तर या आधारावरती भारताची घटना तयार करण्यात आलेली होती. मग पुढे जातीय तत्वावरील मतदारसंघ हे रद्द करावेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक मागणी ही करण्यात आलेली होती. पुढे केंद्रीय कायदेमंडळात आणि ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्य असतील अशा कायदेमंडळात त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात याव्यात. प्रौढ मतदान पद्धती अंमलात आणावी. भाषा हे आधारभूत तत्त्व समजून देशातील प्रांत पुनर्रचना करावी. द्विगृह संसद ही तयार करावी. त्या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाची विशेष काळजी त्यामध्ये करावी. द्विगृही संसदच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर एक कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृह त्या ठिकाणी 2 सभागृह ब्रिटनच्या राजाच्या अंडर त्या ठिकाणी केंद्रीय स्तरावर द्विगृही संसद म्हणून सुरू करावीत असं ठरलं. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे कनिष्ठ सभागृह राहील, तर सिनेट हे वरिष्ठ सभागृह राहील. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये 500 सदस्य राहतील आणि त्यांची निवड ही 5 वर्षाकरिता प्रौढ मतदानाच्या पद्धतीनुसार होईल आणि सिनेटमधील वरिष्ठ सभागृह 7 वर्षाच्या कालावधीसाठी 200 सदस्य असणारं या ठिकाणी प्रांतिक कायदेमंडळाने निवडून देणारं हे राहील. अशा पद्धतीने द्विगृह संसदेचं एक नियोजन त्यामध्ये शिफारस त्यामध्ये होती. पुढे नंतर अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाची विशेष काळजी त्या ठिकाणी घ्यावी. मग त्यामध्ये धार्मिक हितसंबंध आले किंवा अल्पसंख्याकांचे सामाजिक हितसंबंध आले. ठीक आहे, अल्पसंख्याक मुस्लिम प्रांतिक कायदेमंडळात व केंद्रीय कायदेमंडळात राखीव जागा ठेवाव्या हे आपण बघितलं यापूर्वी. स्वतंत्र न्यायव्यवस्था असावी. पुढे नंतर केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळामध्ये स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ
असतील अशा पद्धतीनं या चौथ्या बैठकीमध्ये अहवालातील शिफारशींची पडताळणी करण्यात आली. आता हे सर्व मुद्दे रिपीट या ठिकाणी आपण करणार नाही आहेत. तुम्ही ते रिपीट जाऊन पुन्हा एकदा वाटलंच तर पाहायचे आहेत आणि नोट करायचे आहेत. ठीक आहे. तर यामध्ये पुढे 5वी बैठक याच्यामध्ये झालेली आहे शेवटची एक. अहवालास अंतिम मान्यता या ठिकाणी देण्याकरिता ती कोलकाता या ठिकाणी भरली होती 22 डिसेंबर 1928 रोजी. आणि ही 5वी जी बैठक आहे कोलकाता या ठिकाणी पडलेली, त्यामध्ये एक जिनांचे 14 मुद्दे म्हणून एक फॅक्ट आपल्याला समोर आलेली आहे. 22 डिसेंबर 1928 या ठिकाणी म्हणजे काँग्रेसने जे पूर्वी दिल्ली प्रस्ताव मान्य केलेला होता. आता दिल्ली प्रस्ताव काय आहे तो आपण एक रिव्हिजनच्या बेसिकमध्ये क्वेश्चन्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये आपण आता वेळ नाही घालवणार, होईल, परंतु या व्हिडिओ शेवटपर्यंत त्यामुळेच मी पहा म्हणतो आहे, कारण त्यावरती आपण एक चांगला क्वालिटी क्वेश्चन एक बनवलेला आहे. ठीक आहे. तर जिनांचे जे 14 मुद्दे आहेत ते आपण आता थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊया की जिनांनी 14 मुद्दे हे का मांडले. कारण या नेहरू अहवाल जो होता, या नेहरू अहवालामध्ये सायमन बहिष्कार ज्यावेळेस घातला, त्याच्यानंतर नेहरू सायमन बहिष्कारामध्ये एक मुद्दा यामध्ये घेण्यात आलेला होता. दिल्ली प्रस्ताव जो होता, हा दिल्ली प्रस्ताव त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेला होता. तो दिल्ली प्रस्ताव जो होता, तो दिल्ली प्रस्ताव डिसेंबर 1927मधील मद्रास अधिवेशनामध्ये स्वीकारण्यात आलेला होता. ठीक आहे. म्हणजे केंद्रीय कायदेमंडळात मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व किंवा पंजाब बंगालमध्ये मुस्लिमांच्या संख्येनुसार प्रमाणात प्रतिनिधित्व असावं, किंवा त्यामध्येच सिंध, बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत हे नवीन प्रांत मुस्लिम बहुल म्हणून त्या ठिकाणी जाहीर करावेत, किंवा अशा पद्धतीने एक तिथं मुद्दे होते त्यामध्ये. तर हे त्या ठिकाणी थोडंसं नेहरू अहवालामध्ये हे बॅक पडल्यासारखे पडू लागले. आणि यामुळेच एक दिल्ली प्रस्तावाला कुठेतरी दुजोरा या ठिकाणी काँग्रेसकडून मिळत नसल्याकारणाने जिनांनी 14 मुद्दे त्यांचे मांडले. आणि त्या 4 दुरुस्त्या त्यांनी सुचवलेल्या दिल्ली प्रस्ताव नेहरू अहवालात दुर्लक्षित केल्यामुळं. आणि त्यानंतर मार्च 1929मध्ये जिनांनी स्वतःचे 14 मुद्दे त्या ठिकाणी मांडले. कारण ज्या दुरुस्त्या दिल्ली प्रस्तावावरती सुचवण्यात आलेल्या होत्या नेहरू अहवालाच्या नंतरसुद्धा, पण त्यासुद्धा फेटाळण्यात आल्या. आणि जिना काँग्रेसपासून या ठिकाणी थोडंसं नाराज झाल्यासारखे झाले आणि दुरावले देखील. त्यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये थोडीशी दरी देखील पडली. आणि जिनांनी त्या ठिकाणी एक प्रकारे 14 पॉईंट्स त्यांचे मांडले. आता ते 14 पॉईंट्स कुठले होते ते आपण या ठिकाणी बघूया. प्रांतिक स्वायत्तता असावी, संघराज्यीय घटना, शेषाधिकार हे प्रांताकडे असावे, असे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट त्यांनी ज्या 4 दुरुस्त्या सांगितल्या होत्या त्यामधल्याच आहेत त्यासुद्धा. सर्व कायदेमंडळामध्ये व निर्वाचित बॉडीमध्ये मुस्लिमांसाठी पर्याप्त प्रतिनिधित्व असावं. सेवा व स्वशासित यंत्रणांमध्ये मुस्लिमांना पर्याप्त प्रतिनिधित्व असावं. केंद्रीय कायदेमंडळात मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व असावं. हा मुद्दा दिल्ली प्रस्तावामध्ये सुद्धा होता. ठीक आहे. केंद्रीय तसेच प्रांतिक सरकारांमध्ये मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व. प्रौढ मतदान पद्धती लागू होईपर्यंत मुस्लिम बहुल प्रांतांमध्ये स्वतंत्र मतदारसंघ तसेच ठेवावेत. कोणत्याही प्रादेशिक पुनर्रचनेमुळे पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत या प्रांतामधील मुस्लिम बहुसंख्येवरती कसल्याही प्रकारचा परिणाम हा होऊ नये प्रादेशिक पुनर्रचनेमुळे. आणि कोणत्याही कायदेमंडळात जर एखादे विधेयक किंवा प्रस्ताव अल्पसंख्याक समुदायाच्या 3/4 अधिक सदस्यांना जर आपल्या हितसंबंधांच्या ते विरोधात वाटू लागलेले असतील, तर त्या ठिकाणी ते विधेयक किंवा ते प्रस्ताव जो आहे तो पारित करण्यात येऊ नये. सिंध प्रांत बॉम्बे प्रांतापासून वेगळा करण्यात यावा. तसेच पुढे नंतर संघराज्यातील प्रांतांच्या संमतीशिवाय केंद्राने घटनादुरुस्ती करू नये. मुस्लिमांचे धार्मिक स्वातंत्र्य किंवा शैक्षणिक हक्कांचे संरक्षण त्या ठिकाणी करावं. आणि सर्व समुदायांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य या ठिकाणी असावं. अशा पद्धतीने 14 मुद्दे त्यामध्ये मांडलेले आहेत. महत्त्वाचा सार जर बघायचं म्हटलं या 14 पॉईंट्समधला, तर प्रांतिक स्वायत्तता आहे, शेषाधिकार प्रांताकडे आहे, मुस्लिम वर्गास प्रतिनिधित्व आहे, त्यामध्ये नंतर त्या प्रतिनिधित्वामध्ये स्वतंत्र मतदारसंघ देखील प्रौढ मतदान पद्धती लागू होईपर्यंत म्हणजे तोपर्यंत स्वतंत्र मतदारसंघ तसेच राहू द्यावेत. ठीक आहे. आणि पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत जे मुस्लिम बहुल प्रांत आहेत त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे अन्याय किंवा अधिकारांचं उल्लंघन त्या ठिकाणी त्यांच्यावरती होऊ नये. आणि ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समुदाय 3/4 जर त्या ठिकाणी एखादं विधेयक जर मांडलेलं असेल आणि त्याच्यावरती एक प्रकारे अन्याय होत असेल, तर ते विधेयक त्या ठिकाणी पारित करू नये किंवा ते मंजूर करू नये. आणि सिंध प्रांत बॉम्बे प्रांतापासून वेगळा करावा. हे थोडक्यात मी रिपीट का करतो आहे, कारण तुम्हालासुद्धा याची रिव्हिजन लगेच ताबडतोब होऊन जाईल. तुम्हीसुद्धा वाचायचं आहे आणि लिहून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे 14 पॉईंट्स येत आहेत का. यामुळं काय होतं, तर यामुळं तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढतो आणि विषयाबद्दल आवड देखील निर्माण होत असते. ठीक आहे. तर यामध्ये
प्रश्न याच्यावरती जे विचारण्यात येतील ते विचारण्यात येणारे प्रश्न हे कन्सेप्च्युअल असतील. तुम्हाला हे एक प्रकारे इंटरव्ह्यूमध्ये एखादा प्रश्न जर अनावधानाने जर निघालाच, ठीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत या लिंक करता आल्या पाहिजेत. कारण 14 मुद्दे जिनांचे जे आहेत हे नेहरू अहवालाच्या 5व्या बैठकीच्या नंतरच या ठिकाणी उजेडात आलेली आहेत. त्यामुळं आपण ही घेणं अतिशय महत्त्वाचं होतं. आता यानंतर एक प्रकारे महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की डिसेंबर 1928मध्ये जे कलकत्ता अधिवेशन झालं त्यामध्ये स्वराज्यावरून मतभेद, वसाहतीचे आणि संपूर्ण म्हणजे संपूर्ण स्वराज्य असावं की वसाहतीचे स्वराज्य असावं यावरून एक काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असतील किंवा काँग्रेसमधील नवीन युवक वर्ग असेल यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले आणि वसाहतीच्या स्वराज्याची वाट ही 2 वर्ष पाहण्यात यावी असं सांगितलं. परंतु नवीन जी यंग जनरेशन होती काँग्रेसमधली त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1 वर्षापर्यंत वसाहतीचे स्वराज्य जर दिलं नाही तर आपण पूर्ण स्वराज्याची मागणी करायची आणि जर मागणी केली नाही किंवा मिळवली नाही किंवा झाली नाही पूर्ण तर सविनय कायदेभंगाची चळवळ त्या ठिकाणी सुरू करायची. अशा पद्धतीचा ठराव लाहोर अधिवेशनामध्ये 29 ते 31 डिसेंबरमधील भरलेल्या 1929च्या काँग्रेस अधिवेशनात मांडण्यात आला. त्यामध्ये महात्मा गांधींच्या म्हणण्याखातीर किंवा महात्मा गांधींच्या एकट्यांच्या इच्छेनुसार की काँग्रेस आता युवकांकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे किंवा एक तरुण अध्यक्ष काँग्रेसला असावा म्हणून जवाहरलाल नेहरू यांच्याकडे ती देण्यात आली. या गोष्टीला बऱ्याच जणांकडून विरोध देखील झालेला होता. हे या ठिकाणी नोट करून घेण्यासारखा मुद्दा आहे. त्यामध्ये जे लाहोर अधिवेशन झालं या लाहोर अधिवेशनामध्ये वसाहतीचं पूर्ण स्वराज्य मिळावं अशा पद्धतीनं एक त्या ठिकाणी मुद्दा चर्चेत आणण्यात आला. नंतर पुन्हा मग त्यामध्ये गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकण्यात आला आणि काँग्रेस कार्यकारिणीला त्या ठिकाणी सविनय कायदेभंगाचा कार्यक्रम सुरू करण्याचा अधिकार देखील देण्यात आला. 26 जानेवारी 1930 रोजी स्वातंत्र्य दिन देखील साजरा करण्याचं त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांनी केलं आणि हे आय थिंक मला वाटतं 31 डिसेंबरच्या 1929च्या दिवशी रावी नदीच्या काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा देखील त्या ठिकाणी फडकवलेला होता. आणि चौथा एक मुद्दा महत्त्वाचा यामध्ये की कमलादेवी चट्टोपाध्याय म्हणजेच ह्या ज्या निदर्शनं होत होती किंवा जे एक प्रकारे आंदोलनं होत होती त्यावेळेस स्वातंत्र्याचा जो लढा आहे या ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी जी देशभरामध्ये आंदोलनं चालू होती त्यामधील बॉम्बे येथील एक घटना जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती. ज्या मद्रास मंगलोर या प्रांतामध्ये निवडणुकीमध्ये कायदेमंडळाच्या निवडणुकीमध्ये 1926मध्ये उभ्या असलेल्या पहिल्या महिला प्रतिनिधी होत्या कमलादेवी चट्टोपाध्याय. त्या निवडून नाही आल्या परंतु त्यांची एक माहिती या ठिकाणी आपण अशी सांगतोय की त्यांनी जे आंदोलन बॉम्बेमध्ये केलं ते कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी पोलिसांच्या लाठी हल्ल्याचा प्रचंड मार होत असताना देखील एक तिरंगा हातातला सोडला नाही आणि हा 26 जानेवारी 1930 रोजीचा स्वातंत्र्य दिन जो होता तो साजरा केला गेलेला होता आणि त्याच्यामध्येच लाठी हल्ला करण्यात आलेला होता आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्या ठिकाणी थोडीशी प्रसिद्ध झालेली होती. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती जी आहे ती मद्रास मंगलोरच्या कायदेमंडळामध्ये त्या निवडून येण्यासाठी उभ्या होत्या. पहिला महिला म्हणून उभ्या होत्या त्या 1926मध्ये. त्या निवडून आलेल्या नाहीत परंतु त्यांचं नाव या 26 जानेवारीच्या 1930च्या आपलं जे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार होता त्यावेळेस हे थोडंसं प्रसिद्ध झालेलं होतं. एखाद्या वेळेस अनावधानाने प्रश्न जर आपल्याला विचारला गेला किंवा कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या कोण होत्या एखादं 2 विधानं जर त्यांच्यावरती विचारली तर आपल्याला ती सांगता आली पाहिजेत. ओके, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा कारण यामधील क्वालिटी क्वेश्चन्स जे आहेत आता ही क्वालिटी क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. त्यामध्ये राहिलेला कुठला एखादा पॉईंट जर असेल तो पॉईंट देखील या ठिकाणी कव्हर होणार आहे. ओके, तर यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो जिनांच्या दिल्ली प्रस्तावातील अयोग्य मागणी कोणती होती. आता जिनांचा जो दिल्ली प्रस्ताव होता हा दिल्ली प्रस्ताव नेमका काय होता तर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ही लक्षात घेण्यासारखी आहे की मुस्लिम परिषदेमध्ये 20 मार्च 1927 रोजी म्हणजे जे की प्रत्येक टप्प्यावरती आणि प्रत्येक स्वरूपामध्ये बहिष्कार टाकण्याचा जो ठराव होता सायमन कमिशनवरचा तो M.A. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली जे डिसेंबर 1927मध्ये जे मद्रास अधिवेशन झालेलं होतं त्यापूर्वी जिनांनी दिल्ली प्रस्ताव एक तयार केलेला होता आणि त्या दिल्ली प्रस्तावामध्ये कुठले कुठले मुद्दे होते, कुठले कुठले मागणी होत्या, त्यामधील अयोग्य मागणी कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आय थिंक तुम्ही हे 4 पर्यायामध्ये
लक्ष देऊन पाहायचं आणि नोट देखील करून घ्यायचं आहे. माहितीस्तव हा क्वेश्चन आपण या ठिकाणी दिलेला आहे, डिस्कशनमध्ये आपला आलेलं नव्हतं हे. ओके. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ जमेल, परंतु मुस्लिमांकरिता राखीव जागा हव्यात. केंद्रीय कायदेमंडळात मुस्लिमांना एक पंचमांश प्रतिनिधित्व द्यावे. सिंध बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत या मुस्लिम बहुल प्रांतांची निर्मिती करणे. पंजाब व बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळवून देणे. अशा पद्धतीच्या मागण्या होत्या. तर यामध्ये केंद्रीय कायदेमंडळात मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व द्यावे ही एक मागणी होती. इथं 1/5 अशी अयोग्य मागणी या ठिकाणी दिलेली आहे. 4ही मुद्दे नोट डाऊन करून घ्या. दिल्ली प्रस्तावामध्ये हे 4ही मागण्या त्या ठिकाणी जिनांनी केलेल्या होत्या. क्वेश्चन नंबर 2 आहे, सायमन कमिशनबाबत योग्य विधान निवडा. सायमन कमिशनमधील 7ही सदस्य ब्रिटिश पार्लमेंटमधले होते. त्यात क्लेमेंट ॲटली देखील होते. पंजाबमधील युनियनिस्ट पार्टी, जस्टिस पार्टी, तामिळनाडू इत्यादी सायमन कमिशनबरोबर कार्यतयारी दर्शविणारे होते. 2 विधानं दिलेली आहेत. दोन्ही विधानांमध्ये महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती पहिलं विधान तर बरोबर आहेच यामध्ये, जे की भारतमंत्री नंतर पुन्हा मग झालेले आहेत. क्लेमेंट पंतप्रधान झालेले आहेत ब्रिटनचे त्या ठिकाणी. ओके. ब्रिटनचे पंतप्रधान बनले होते क्लेमेंट ॲटली, हे त्या ठिकाणी सदस्य होते सायमनमधले. तर दुसरं विधान जे दिलेलं आहे हे पंजाबमधील युनियनिस्ट पार्टी असेल किंवा तामिळनाडूमधील जस्टिस पार्टी असेल, यांनी सायमन कमिशनला एक प्रकारे मदत करण्याचं धोरण अवलंबलेलं होतं, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि याच दरम्यान श्री सी शंकर यांच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनला सहकार्य करण्यासाठी अखिल भारतीय समिती ही स्थापन करण्यात आलेली होती. दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. तिसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. योग्य जोड्या लावायच्या आहेत. सदस्य आणि गट दिलेला आहे. तेज बहादूर सप्रू, जवाहरलाल नेहरू, एन जोशी आणि सुभाषचंद्र बोस. गट आहे लिबरल फेडरेशन, कामगार प्रतिनिधी, काँग्रेस आणि सेक्रेटरी. जी तिसरी बैठक झालेली होती त्या तिसऱ्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय दलांची जी समिती गठीत करण्यात आलेली होती, त्या समितीचं एक प्रकारे या ठिकाणी सदस्य आणि गट हे दिलेले आहेत. ऑप्शन नंबर जर बघितलं तर तेज बहादूर सप्रू जे आहेत हे लिबरल फेडरेशनकडून होते. जवाहरलाल नेहरू हे सेक्रेटरी होते. एन जोशी जे आहेत हे कामगार प्रतिनिधी म्हणून होते. सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसकडून होते. तर हे जवाहरलाल नेहरू असेल, सुभाषचंद्र बोस असेल, हे एक त्यावेळेस एक प्रकारे युवा संघटक म्हणून सायमन कमिशनच्या परिणामातून समोर येणारे, भारताला नवीन नेतृत्व करणारे हे युवक म्हणून गणले जात होते. ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी आपला आन्सर आहे. पुढे क्वेश्चन नंबर 4 आपण बघूया. 1928मध्ये अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, श्री सी शंकर आणि M.A. अन्सारी. तर यामध्ये जवाहरलाल नेहरू हे अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. सुभाषचंद्र बोस हे त्यांच्यासोबत होते. श्री सी शंकर यांनी यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये आपण जे बघितली अखिल भारतीय समिती सायमन कमिशनच्या सहकार्यासाठी सुरू केलेली होती. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. योग्य विधान निवडायचं आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हे कनिष्ठ सभागृह 5 वर्षाकरिता असेल. सिनेटमध्ये 200 सदस्य प्रांतिक कायदेमंडळाने निवडून द्यावे. 2 विधानं दिलेली आहेत. यामधील योग्य विधान कुठलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. माहितीस्तव हा क्वेश्चन दिलेला आहे. आय थिंक मला वाटतं टॉपिकच्या शेवटी आपण हा एक तरतुदीमधून घेतलेला आहे नेहरू अहवालाच्या. दोन्ही मुद्दे या ठिकाणी बरोबर आहेत. एक कनिष्ठ सभागृह म्हणून द्विगृही कायदेमंडळाचा मुद्दा आपण घेतला होता. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यामध्ये 500 सदस्य प्रौढ मतदानाच्या आधारे 5 वर्षाकरिता कनिष्ठ सभागृहात निवडण्यात यावेत म्हणून सांगितलेलं होतं. आणि सिनेटमध्ये 200 सदस्य प्रांतिक कायदेमंडळाने निवडून द्यायचे आहेत. वरिष्ठ सभागृह आहे ते 7 वर्षाच्या कालावधीकरिता. ठीक आहे. तर दोन्ही विधानं यामध्ये बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 6 बघूया. दिल्ली प्रस्ताव फेटाळल्यावर जिनांनी पुन्हा 4 दुरुस्त्या सुचविल्या. त्यातील अयोग्य दुरुस्ती कोणती ते ओळखायचं आहे. आता यामध्ये एक गोष्ट क्रमाने लक्षात घ्या. दिल्ली प्रस्ताव जो आहे हा अगोदर झाला. त्यानंतर सायमन कमिशनवर बहिष्काराचा मुद्दा हा मद्रास अधिवेशनात घेण्यात आला. त्यानंतर नेहरू रिपोर्ट दाखल झाला. नेहरू रिपोर्टनंतर दुरुस्त्या झाल्या आणि त्या दुरुस्त्यांच्या नंतर 14 मुद्दे जिनांचे झाले. तर हा क्रम लक्षात घ्यायचा आहे आपण. तर ज्या 14 मुद्द्यांच्या अगोदरच्या दुरुस्त्या नेहरू अहवालावरती दाखवलेल्या होत्या त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यातली अयोग्य दुरुस्ती कोणती आहे? ठीक आहे. बऱ्याचशा जवळपास दिल्ली प्रस्तावाला सेम आहेत त्या. मुस्लिमांना 1/3 किमान प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्रिमंडळात असावे. प्रौढ मतदान पद्धत लागू न झाल्यावर पंजाब व बंगालमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्यावं. शेषाधिकार केंद्राकडे द्यावे. सिंध व वायव्य सरहद्द प्रांत नेहरू अहवाल प्रस्थापित होण्यापूर्वीच व्हावेत. असे मुद्दे यामध्ये होते.
तर दिल्ली प्रस्ताव फेटाळल्यावर जिनांनी पुन्हा 4 दुरुस्त्या सुचविल्या. त्यामध्ये शेषाधिकार हे प्रांताकडे असावे असा हा मुद्दा होता. त्या ठिकाणी ते केंद्राकडे द्यावे असं दिलेलं आहे आणि हाच मुद्दा जिनांनी 14 मुद्द्यांमध्ये सुद्धा नंतर घेतलेला आहे. बरेचसे मुद्दे हे जिनांचे जे आहेत हे प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये आहेत किंवा हक्क संरक्षणाच्या बाबतीमध्ये आहेत अल्पसंख्याकांच्या किंवा मुस्लिम बहुल ठिकाणच्या प्रदेशांचं एक प्रकारे स्वतंत्र मतदारसंघांच्या बाबतीतला मुद्दे त्यामध्ये आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत. एक होमवर्कसाठी तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, सिम्पल आहे. फक्त ऑप्शन नंबर जरी कमेंटमध्ये टाकला तरी चालेल. लाला लजपतराय यांचा मृत्यू कोणत्या ठिकाणच्या लाठी हल्ल्यात झाला? लखनौ, पंजाब, बंगाल आणि लाहोर. खूप सिम्पल क्वेश्चन हा तुमच्यासाठी दिलेला आहे. थोडेसे हार्ड क्वेश्चन आपण यामध्ये अगोदरसुद्धा बघितलेले आहेत, परंतु आपण तयारी ही राज्यसेवेच्या मुख्यची करत आहोत. पूर्व तर आपली झालेलीच आहे. ठीक आहे, तर त्यामुळे हा पूर्णपणे जो एक इन डिटेल लेक्चर आपल्याला का बघायचं होतं, तर आपल्याला 1935चा जो भारत सरकारचा कायदा आहे तो समजून घेण्याकरिता या गोष्टींमुळे काय परिणाम झालेला आहे ते आपल्याला लक्षात घ्यायसाठी आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर आवडलं असेल तर लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.